अग्नीचे दूध आहे, जो याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. परत दुसरा मूलमंत्र असा दिलेला आहे, वाचा तर वाचा. बरोबर आहे. परत तिसरा मूलमंत्र असा दिलेला आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तेच आज ज्वलंत उदाहरण आपल्या कुंभफळवासियांनी अनुभवलेलं आहे, धाडवासियांनी अनुभवलेलं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. याचा अर्थ की आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, जन्म दिल्यानंतर आपण या धर्तीवर आलो, धर्तीवर आल्यानंतर आपल्याला काहीतरी घडायचं आहे, आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं आहे, म्हणून आपल्याला शिकलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणून शिकलो आणि आपण सामाजिक कार्य करताना किंवा समाजात वावरताना संघटित झालो. परंतु संघटित झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी चांगल्या हुद्द्यावर लागणं आहे आणि आपल्या समाजाचं, आई वडिलाचं, गावाचं नाव रोशन करणं. म्हणून संघर्ष करा. अथक असा परिश्रम करून कुंभफळवासियांच्या नावात आणखी एक अलौकिक असा तुरा रवलेला गेलेला आहे. याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच साहेबराव दादा आणि त्यांची आई कृपया त्यांनी इथे येऊन इथे स्थानपन्न व्हायचं आहे. साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या घरावर जाऊन लिहा की आपण शासनकर्ती जमात बनणार आहोत. मग शासनकर्ती जमात बांधण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या हुद्द्यावर जावं लागेल आणि हुद्द्यावर गेल्यानंतर आपल्या सामाजिकरित्या सगळ्यांचा उद्धार करावा लागेल. की बाबा तुझ्या नोकरीसाठी जर काही पैसे लागले की मी भरीन, एवढी आपली सध्या परिस्थिती आहे. बरोबर आहे. परंतु त्यांना आई वडिलांचं न ऐकता मी माझ्या स्वतःच्या बलबुत्यावर मी पास होईल, स्वतः मी परीक्षा देईन आणि मी पास होईल कष्टाने. आणि खरंच त्या कष्टाचं फळ आज त्याला मिळालं. पुढे वानखेडे परिवारांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून प्रतिमांना हार अर्पण करायचा. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तर बघा, एका सामान्य कुटुंबामधून प्रगती क्षेत्रावर कार्यरत होते. तसेच इथे उपस्थित आमच्यासाठी शब्दाला मान देऊन उपस्थित असलेले शिक्षण क्षेत्रातील पूर्ण नाव आयुष्यमान संतोषरावजी जाधव सर मुख्याध्यापक, कृपया त्यांनी इथे येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. कारण तुमचाच विद्यार्थी आज घडलेला तुमच्या समोर बसलेला आहे. हे खूप मोठं अलौकिक गोष्ट आज बाप जाधव सरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या उचला. याचं ज्वलंत उदाहरण आहे. विद्यार्थी वर्गांना मी परत सांगतो, असा क्षण डबल येणार नाही. शिपाई पदासाठी आपण 4-4 वेळेस पेपर देतो, 5-5 लाख रुपये तयार ठेवतो, तरी लागत नाही. आज भाऊ या साधं उदाहरण आपल्या काबाड कष्टाने आणि मेहनतीच्या जोरावर आज हा विद्यार्थी इथे आहे. ते आपण सेंट्रल गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण, राज्य सरकारच्या नोकरीसाठी आपण तडफड करतो. तर आपल्या लहानगीचे सरपंच आयुष्यामध्ये
सावित्रा काकू गोडे यांनी पण स्थानपन्न व्हायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. तर अशातून घडणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपल्या समोर आहे आणि आपल्याला घडायचं कसं आता आपल्याला मार्गदर्शन तर मिळणारच आहे, पण संघर्ष कसा केला. वडील नोकरीवर, शेती घरी आहे, एखादा मुलगा आहे आराम संभाजीनगर सारख्या पुणे सारख्या शहरामध्ये क्लासेस लावले असते, पप्पा बाबा पाठवा 10,000 पाठवा 20,000 बरोबर आहे. परंतु संस्कारिक बुद्धांनी जे सांगितलेलं आहे नित्य नियम संस्कार, त्या संस्काराला जाऊन या बाळाने या विद्यार्थ्याने आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आभार कष्ट केले आणि काबाड कष्ट करून आज तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नेव्ही पदामध्ये नेव्हीच्या सेक्शन मध्ये SSR म्हणून लागलेला आहे. खूप असं अभिनंदन आपल्या धाडवासियांच्या वतीने तसेच कुंभेफळच्या वासियांच्या वतीने त्याच्या आई वडिलांचं, त्याच्या गुरुजनांचं, त्याला आतापर्यंत ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी काही अभिनंदन करतो की असे विद्यार्थी आपल्या धाडमधून कधी घडतील आणि ते कसे घडणार त्याचं मार्गदर्शनासाठी एक ज्वलंत उदाहरण आपण इथे ठेवलेलं आहे. तर जास्त वेळ न घेता या सरकार मूर्ती आणि त्यांच्या आई वडिलांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी एक छोटे गाणे आपलं जे कर्तव्य आहे अशा गुणगौरव विद्यार्थ्यांचा आपल्याला सत्कार घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे येणाऱ्या पिढीला कळत आमच्या विद्यार्थ्यांनी तपासलेलं आहे ज्या 12वी मध्ये आता चालू आहे त्यांचं 10वी 8वी 9वी 10वीतल्या विद्यार्थ्यांनी त्यांना कळलं पाहिजे की आता आपल्याला बी अशी पुढची इथं बसलं पाहिजे, इथं बसणार मी आणि माझा बी आता सत्कार होणार आहे. असे जे मागचे विद्यार्थी त्यांनी पण आज निर्णय करून घ्या 10वीतले 8वी 9वीतले की माझा बी 2-4 वर्षांनी मी इथं येईल पण मी लाल दिव्याच्या गाडीत येईल असं ठरवा आणि चांगल्या मोठ्या उद्योगावर बसून मी परीक्षा पास होईन आणि माझा पण तुम्ही सत्कार घ्या. आणि तुमच्या सरकारने सरांनी शब्द दिलेला आहे, मी पण शब्द दिलेला आहे, आपला मुलगा लागला म्हणजे रॅली. ठीक आहे. तर असा या यशस्वी विद्यार्थ्यांचा इथं एक छोटे खाली सत्कार आपण सर्वांच्या वतीनं करणार आहोत. त्याने मिळवलेले हे भौगोलिक यश या यशापासून आपल्या प्रत्येकाला याचा आदर्श घ्यायचा आहे. आज माझ्या नजरेत बरेचसे मुलं आहेत ते काहीतरी करू शकतात आणि आपले जे बोधाचार्य आहेत डॉक्टर साहेब ते प्रत्येक वेळी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात की मी तुमच्याकडून समाजाकडून अशी अपेक्षा करतो, मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करतो. त्या अपेक्षेचं तुम्ही म्हणजे पूर्तता करावी अशी मला तरी वाटते. आजच्या घडीत मी सर्वेशला पाहते, सर्वेशची आजची बॉडी, आजची त्याची जी पर्सनॅलिटी आहे तो काहीतरी पुढे होऊ शकतो. म्हणजे ह्या लहान जे मुलं आहेत ना त्यांच्यामधले मी वयोगटातला त्याच्यानंतर वरचा वयोगट जर भेटला तर तुमचा मोठा मुलगा कोण येतो हा त्याची जरा परफेक्ट आणि त्याची करावं अशी खरंच मी तुम्हाला अशी विनंती करते म्हटल्यापेक्षा तुम्हाला असं शुभेच्छा देते की बाबा तुम्ही सुद्धा ह्या मार्गाला जा. आज सरकारी जॉब किंवा सरकारी नोकरी मिळणं खूप कठीण आहे आणि त्यातील त्याने असा संघर्ष करून त्याला आज त्याच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने म्हणा, मोठ्यांच्या आशीर्वादाने म्हणा,
ते मोठ्यांचे आशीर्वाद तर सदैव त्यांच्या पाठीशी असतातच आपल्या मुलाच्या, परंतु खास करून त्याची मेहनत म्हणा, त्याने जो संघर्ष केला हे मिळवण्यासाठी, त्याची म्हणजे आता तुम्हाला ऐकायचे त्याचे 2 शब्द, तरी पण आज त्याला ते घवघवीत यश मिळालेलं आहे. त्याला मी शुभेच्छा देते आणि त्याची अशी प्रगती होत राहो असे मी आपल्या सर्व उपासकातून आशीर्वाद देते. धन्यवाद. शुभेच्छा रूपी आशीर्वादांचा आणि आशीर्वाद खरंच सर्वात मोठा प्रताप घडून आणतो. म्हणून असे विद्यार्थी घडतात ज्या आईवडिलांचा आणि आपल्यासारख्या सर्व कल्याण मित्रांचा आशीर्वाद, मंगल मैत्री आपल्या प्रती आणि इतरांच्या प्रती करतो, त्यातूनच असे विद्यार्थी घडतात. आणि अशा विद्यार्थ्यांना ऐकणं सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी आमचे जे यानंतरचे मनोगत करणारे आमचे गुरु आहेत यांना थोडं बाजूला सारतो आणि विद्यार्थ्यांना पहिलं घेतो, कारण त्याचं मनोगत ऐकणं सर्वांचा महत्वाचं आहे. आणि नंतर त्या मनोगताचा सारांश ज्याला म्हणतो आपण, सार ज्याला म्हणतो, जसं दूध तपवल्यावर साय निघते, तसं ह्या विद्यार्थी जसा घडला हा सांगणार आहे, परंतु याच्या मागचा जो सार आहे ते सर सांगतील. नेहाल वानकडे हा विद्यार्थी आपल्या प्रवासाचं इथं वर्णन करणार आहे. सगळेच मजा घेतात तुमच्यातलाच विद्यार्थी हुशारच नव्हतो झाल्यानंतर मी संभाजीनगरला गेलो, एका अकॅडमीत गेलो. तिथं काही असं चांगली होती ती अकॅडमी, आणि आता संभाजीनगर कुठंच काही अकॅडमी सगळ्या लोकांनी धंदा होईल, मार्केटिंग होईल. त्यामुळे ते आपल्या मनावर असते की आपल्याला भरती व्हायचं, ते करायचं आपल्या मनावर. गावातून त्या जाऊन जात होतं, बोललं नाही, 2-3 वेळेस झालं. इगोवर आली आता काहीतरी करून दाखवला. मी त्यानंतर मेडिकलला आगे पडला, तर नेहमीचा मेडिकलला स्टडी सारखं पडल्या होत्या. मग मी पहिले फॉर्म टाकला, याची मला पहिले 0.19.75 रिझल्ट लागला आणि मला 19.5 पडले होते. तर पहिल्या लिस्टमध्ये काही नाव आलं नाही. मग डबल 6 महिन्याला दुसरी लिस्ट लागली, त्यामध्ये ती लिस्ट लागली 18.75. मला 19.5 होते. त्यामुळे नाव आलं. त्याच्यानंतर डबल आर्मीचे रिझल्ट लागले. आर्मीचे फॉर्म भरले होते, चालू अभ्यासामध्ये इंडियन आर्मी नर्सिंग असिस्टंटचा भरेल होता, इंडियन आर्मी टेक्निकलचा भरेल होता आणि इंडियन आर्मी जीबीचा भरेल होता. 3 पेपर निघले आणि नर्सिंग ग्राउंड नागपूर झालं. 3 एक तिथं ग्राउंड झालं, मेडिकल झालं. त्याचा फायनल नर्सिंग असिस्टंटचा, त्यामुळे 19 पोरं घेतले. त्यात जाऊन जीबी टेक्निकल मेमध्ये लागणार आहे. त्याच्या आधी मग ग्राउंडला गेलो, मी ग्राउंडला गेलो, ग्राउंड झालं. एवढा काही इंटरेस्ट नव्हता मला आपलं आर्मीतच जायचं होतं. मेडिकल पॉईंट भेटला होता. त्यानंतर 7 दिवस अनुभव होतं, त्याने क्लिअर झाला. डबल पेपर घेतला नाही, 2 पेपर होते. आता रिझल्ट लागला 6-7 दिवसापूर्वी, मी झालं. संदर्भात जो कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर आहे ना, चला बघा, बुद्ध विहार जोडचा आगमनासाठी गेलो होतो, त्याच्यानंतर रिझल्ट लागला. ऐका क्लासून अभ्यास केला होता. युट्यूबवर केला होता, सगळे ग्रुप मध्ये मिक्स अभ्यास केला होता. सगळ्यात आधी नर्सिंग असिस्टंटचा केला होता. त्यातून 35,000 पोरातून आम्ही 150 पोरं पेपर पास होतो. अभ्यासाची क्षमता किती होती सांगते बारावी लोक अभ्यास केलेली
विद्यार्थी या ना, पाच घडी घेऊ नको. ते सोबतचे मुलं होते ते जॉबला नाही, पण ती सोबतची मुलं होती ते मजा घेत होती की बाबा तू काहीच करू शकत नाही लाईफमध्ये, काहीच तू नाही शकत काही, तू जर असं बापाचे पैसे ओढतो असं तसं ती गोष्ट लागली मला. त्यानंतर मी घरी आलो आणि 4 महिने घरातच अभ्यास केला. म्हणजे सकाळी उठ जाईल, थोडंसं ग्राउंड जाय आणि थोडंसं चहा पी जाय. त्यानंतर मी 8 वाजेपर्यंत जाईल, 2 वाजेला थोडंसं जेवण केलं, जेवण केलं की झोपे जाय. 2 वाजता जेवण केलं की डबल 3 वाजता बस जाईल, 5 वाजेला फिरून गेलं, थोडंसं ग्राउंडला आलं, डबल रात्री 8 वाजता बस जाईल, 1 वाजेला झोपून जातं. बघा दिनचर्या बाकी काही आजी माझे जे सिस्टर आहे दाजी आपल्या सर्वांच्या मनात भेडसावणारा प्रश्न विचारतो मी बघा. तुला ह्या मुली आता 12वी झाल्यानंतर आता नेमक्या 12वी परीक्षा ते 10वीचा पेपर द्यायचा आणि तो MPSC चालू आहे ते 2 विद्यार्थ्यांचा. तर तुझं बद्दल त्यांना काय सांगणार आहे? अभ्यासाची पद्धत काय आहे? मनाची गोष्ट आपली आपली मनाची आपल्या ठरलेली ही गोष्ट काढायची आपल्याला. हो ना, नाही अभ्यास कसा करायचा याबद्दल म्हणजे जास्त बर्डन नव्हतं घेतलं, म्हणजे रिलॅक्स होऊन अभ्यास करायचा. आणि असं समजा आता तुझे वडील समजा काय आहे की सगळ्या याच्यामध्ये उन्नती आहे, पेन्शनर आहे, शेती आहे, त्यामुळं तू एक चांगल्या घरचा मध्यमवर्गीय सुपुत्र आहे. आम्ही आजी आहे तर आम्ही मध्यम पण नाही आणि हायफाय पण नाही. ज्यावेळेस आम्ही समजा रोजगार करू त्यावेळेस आम्ही जॉब करू त्यावेळेस समजा आम्ही पुढं अभ्यास करू. तर मग अशा विद्यार्थ्यांना काय सांगतो? गरीब परिस्थिती ना तिच्या मुलांना केलं पाहिजे, पण ते मुलं करत नाही. हा, ती शोकांतिका आहे समजायचं आहे ना, की त्याने घडलं पाहिजे असं म्हणणं तुझं. ही गोष्ट म्हणजे आपल्या मनात इंटरेस्ट पाहिजे आपल्याला हे करायचं, तरच अभ्यास करू शकतो. तर आपण म्हणतो उठरेन बैस रे, तिला काही फायदा नाही. आज काय सांगायचं संभाजीनगरमध्ये ग्राउंडच्या बद्दल आहे का सर्व? वय जातं तिला समजत, त्यामुळं जेवढं आपल्या मनाने केलं तेवढं सक्सेस होतं माणूस. मी अकॅडमी नव्हतो गेलो, मी ग्राउंडसाठी बघतो. सगळे पेपर निघत होते, 4 पेपर निघत होते, मी ग्राउंडसाठी जिल्हा गेलो होतो. कोणा काही प्रश्न विचार नाही करत तुमच्यापैकी विद्यार्थी वर्ग? मनात उद्भवणारे प्रश्न काय असं इंडियन नेव्हीच्या संदर्भात, आर्मीच्या संदर्भामध्ये किंवा एअरफोर्सच्या संदर्भामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अडचणी असतात तर तो नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार तो आपल्यातूनच निघलेला विद्यार्थी. आपल्या सर्वसामान्य कुटुंबामधला विद्यार्थी घडलेला आहे आणि 12वी पर्यंत मला काही येत नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे. हा जो कार्यक्रम आहे, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की हा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल. त्यांच्या मुलाच्या लहानपणापासून त्यांचा जो आटापिटा चाललेला असतो तो यासाठी असतो की माझ्या मुलानं एक दिवस असं कौतुकास पात्र व्हावं आणि समाजामध्ये त्याचं कौतुक होताना मी माझ्या डोळ्याने पाहावं. आणि हा एक क्षण आयुष्यात पाहला की मग आपल्या भूतकाळात आपण केलेल्या सगळ्या कष्टाचं, श्रमाचं, खर्चाचं चीज झालं असं वाटतं. तर हा क्षण वानखेडे कुटुंबियांना आता अनुभवता येतो. आता निहांच्या यशामध्ये ते आता नऊ निघतायत. त्यामागे त्यांनी केलेले कष्ट
त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी मुलांची घेतलेली काळजी मी तेव्हापासून पाहिलेली, जेव्हा निहालताई जन्म व्हायचा. कारण त्याची मोठी बहीण सोनी आणि लहानी बहीण जयश्री या दोन्ही माझ्या विद्यार्थी. तर लहानपणापासून वडिलांच्या छत्रछायेत कमी आणि आईच्या छत्रछायेत जास्त यांचा सहवास गेलेला आहे. कारण मिलिटरीची सेवा करत असताना वडील इकडं सेवेवर असताना या मुलांचा सांभाळ करताना मी बाईंना पाहिलेलं आहे. मुलांच्या शिक्षणाची काळजी घेताना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात बऱ्याचदा मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे, त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, शैक्षणिक चर्चा झालेली आहे. तर हे जे बाळपण असते हे असं काही इंजेक्शन नाही. चला बाबा या पोराला एक इंजेक्शन देऊन टाकलं, 1000 रुपयाचं, 2000 रुपयाचं, 10,000 रुपयाचं, याच्यामध्ये जिद्द निर्माण होईल की यश मिळवणारा त्याच्याजवळून गेला याला दुर्लक्षित करून त्या एका गोष्टीचं जे तीच असते मला, मग आपल्याबद्दल 100% 110% निघण्याची ती तयारी असते. मी बऱ्याचदा वारंवार माझ्या भाषणातून बोलत असतो, बऱ्याचदा कोणाला तरी दिवचेल असं बोलत असतो, कोणाला तरी टोचेल असं बोलत असतो. त्याचा उद्देश आहे की अशा प्रकारचं कोणाच्या तरी मनाला तरी टोचलं ते आणि त्याला काहीतरी करून दाखवण्याची उर्मी जर त्याच्यामध्ये निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं मग त्याचा यशाच्या दिशेला प्रवास होतो. निहाच्या बाबतीत जर सांगायचं तर शैक्षणिक सुविधा त्याला अगोदरपासून उपलब्ध होत्या आणि त्याला प्रामाणिकपणे कबूल केलं की जसे आपण जेमतेम विद्यार्थी आहोत तसा तोही जेमतेम विद्यार्थी होता. आणि त्यानं सांगितलं की बाबा 10वी मध्ये मला काही येत नव्हतं, याचा अर्थ हा नाही त्याला खरंच काही येत नव्हतं. म्हणजे त्या काळामध्ये स्पर्धेमध्ये जितकं आवश्यक आहे असं त्याला वाटत होतं, त्याच्यापेक्षा तो मागं होता. पण मी बऱ्याचदा सांगतो की जर एकच गोष्ट आहे की जी तुम्हाला पुढे नेऊ शकते. तुम्हाला पहिल्या वर्गात पहिला नंबर आला, दुसऱ्या वर्गात आला, 10वी पर्यंत आला, पण नंतरच्या काळामध्ये जर तुमच्यातील काही करून दाखवण्याची उर्मी जर संपली, काहीतरी नवीन करण्याची उर्मी जर संपली, तर मग खऱ्या अर्थाने तुमचा तो पहिला नंबर आलेला काही उपयोगाचा नाही. आता त्याला काही येत नव्हतं तरी तो 10वी पहिल्या प्रयत्नात पास आहे, 12वी पहिल्या प्रयत्नात पास आहे. त्याच्यापेक्षा माझं उदाहरण भारी. मी 10वी वर्गात नापास विद्यार्थी आणि असा तसा नापास नाही, 150 पैकी 17 मार्क मिळवणारा विद्यार्थी. माझ्या इतकं मार्ग कोणी नव्हतं तुमच्यापैकी. पण ज्या क्षणाला माणूस आपल्या मनाला सांगतो की गड्या मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करून दाखवायचंय, त्या क्षणापासून त्याचा पुढे यश मिळवेपर्यंत जो प्रवास असतो तो ध्येयाने झपाटल्यासारखा असतो. मग घरातील सुख सुविधा त्याला टोचत असतात, मग प्रेम करणारी तुमचा वेळ देणारी माणसं त्याला वाईट वाटत असतात. कारण त्याला आपला संपूर्ण वेळ त्याच्या विकासासाठी द्यायचा असतो. त्याला सगळ्या वेळेचा उपयोग हा त्याच्या यशाकडे जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना द्यायचा असतो. तर तशाच प्रकारचा प्रयत्न या निहालनं त्याच्या गावामध्ये केलेला आहे. आणखी आपल्या म्हणजे तरुणांना अनुकरणीय एक गोष्ट आणखी त्याच्या गावात आणि ती आहे त्या गावातील जितके नोकरीला लागलेले पोरं आहेत त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये मी पण आहे. कारण बऱ्याचदा ते बरेचसे कुंभेफळवासी मला कुंभेफळाचं समजतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येक सुख असेल दुःख असेल त्यात मी सहभागी असतो आणि ते कुठल्याही जाती धर्माचा. अजूनही बरेचसे शिक्षक तिथं गेले की गावकरी माझी आठवण काढते सर होते, चांगले होते, अजूनही ते म्हणतात सर तुम्ही पुन्हा येत आहे. आणि आमचं दुर्दैव असं की आम्हाला हेडमास्टरच्या हाताखाली काम नाही करता. तर हेडमास्टरबाई आल्या आणि मला काढून दिली. काढून दिलं म्हणजे काढून दिलं आणि त्यांनी त्यावेळी एक खंत व्यक्त केली होती की मला आवडणारे शिक्षक जेव्हा मला हवे हवेचे असतात आणि मी तिथं जाते तेव्हा नेमका तिथला जो हवा हवासा असणारा शिक्षक तिथून जातो. आणि त्याचं एक त्यांचं उदाहरण होतं. अगोदर तुम्ही पाठक सर होते. पाठक सरांसोबत यांना काम करायचं होतं. मॅडम तिथं प्रमोशन होऊन गेल्या आणि पाठक सरांची तिथून बदली. आणि माझ्याही बाबतीत तेच झालं की बाई प्रमोशन म्हणजे मुख्याध्यापिका म्हणून कुंभेफळला आल्या आणि माझं तिथून पदवीधर शिक्षक म्हणून प्रमोशन म्हणून मी खामगावला गेलो. त्यामुळं त्यांच्यासोबत काम करण्याची तेवढी
संधी त्या काळात उपलब्ध नाही. तर कुंभेफळच्या मुलांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये त्या गावातील तरुण मुलं तर आहेतच, पण त्या गावातील नोकरीला लागलेल्या सगळ्यांचा तो ग्रुप आहे. आणि यांना आता जो कुंभेफळच्या ग्राउंडचा जो उल्लेख केला ते ग्राउंड इथल्या मुलांनी तयार केलेलं आहे. सगळ्यांनी ते त्या ग्रुपवर आवाहन करतात किंवा आपल्याला मुलांसाठी ग्राउंड तयार करायचंय, निधीची आवश्यकता आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपलं पैशाच्या स्वरूपात योगदान देतो. त्याचा हिशोब तिथं जे गावामध्ये राहणारे मुलं आहेत ते ठेवतात. त्या सुविधा त्या गावातील मुलांना उपलब्ध करून देतात. अगदी लायब्ररीच्या माध्यमातून असेल, पुस्तकांच्या माध्यमातून असेल, मार्गदर्शनाच्या माध्यमातून असेल, तिथं ग्राउंडच्या माध्यमातून असेल, ग्राउंडवर लागणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून असेल. मला आठवतं चांगलं एकदा त्या कुंभेफळवाल्याचा फोन आला रात्री 1:30 झाले होते. तर तुम्हाला सकाळी 6 वाजता यायचं ग्राउंडवर. बाबा मी काय ग्राउंडवर येऊन लाड बोलतो होता ग्राउंडवर. हा, तर ते मुलं तितक्या सकाळी तिथे यायचे आणि तिथं आल्यानंतर ते तिथं मग रनिंगचा सराव करणे, व्यायाम करणे, स्ट्रेचिंग करणे, व्हॉलीबॉल खेळणे. आणि मला वाटतं जयश्रीचे मिस्टर पण होते त्या. आता ते याच्या आजच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यांना म्हटलं गाव ओळखलं म्हणजे आपण सकाळीच भेटलो ग्राउंडवर. म्हणजे अशा प्रकारे त्या तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तिथल्या त्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि निधीच्या माध्यमातून मार्गदर्शन बरेचसे एक मला वाटतं 5-7 मुलं पोलीसमध्ये भरती झालेले आहेत, काही मिलिटरीमध्ये आहे. आता हा नेव्हीमध्ये गेलेला आहे. तो आमचा एक मदन भोजे, तो वाशिम जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये रिटायर झाल्यानंतर लागला आणखी. म्हणजे अशा प्रकारचं यश जर आपल्याला मिळवायचं असेल तर या यशवंत विद्यार्थ्यांचा सल्ला घेतल्यापेक्षा यशवंत विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा सल्ला घ्या. त्यांना घडवण्यासाठी काय केलं. अगदी लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टींमधून या मुलांवर संस्कार करायचे असतात. त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून द्यायचं असते. त्यांना वेगवेगळ्या वाईट चालीरीती, रूढी, परंपरा, व्यसन यांच्यापासून दूर ठेवायचं असते. जर अशा प्रकारचं आपण त्या मुलांना अयोग्य मार्गाकडून योग्य मार्गाकडे जर वळवलं तर त्यांचा प्रवास निश्चित यशापर्यंत जाणारा असतोच असतो. तर त्यासाठी आई वडील म्हणून आम्हाला आमची जबाबदारी जाणून घेणं आणि नंतर मग ती पार पाडणं, या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. वानखेडे साहेबांचंही अगदी साधं उदाहरण आहे. म्हणजे ते जरी मिलिटरीमन असले तरी मला कधी ते मिलिटरीमन नाही वाटलं. कारण आमच्या मनातले लहानपणचे मिलिटरीमन आहेत. आल्यानंतर किमान 8-10 जणांच्या मागे फिरले पाहिजे. संध्याकाळी त्यांच्या इंग्लिश मिश्रित हिंदी ऐकली पाहिजे. ऐकली असेल ना आपल्यापैकी, नंतर मग आम्ही चांगलं माहिती असेल. नाही आपण नाही मी ते सांगतो. मला ते कधी मिलिटरीमन नाही वाटलं. कारण आमच्या मनामध्ये लहानपणापासूनची जी मिलिटरीमन लोकांची जी छबी आहे किंवा मिलिटरीमन म्हटलं की ते आपलंच म्हणणं खरं करून दाखवणारे असतात. मी सांगितलं इंग्लिश मिश्रित हिंदी पण ती ऐकण्यासारखी असते. तर असं त्यांच्या बाबतीत कधी जाणवलं नाही की चला बा ते आलेले किंवा कोणाशी भांडतायत, कोणाशी तरी बोलतायत. सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी सौम्यपणे, सामंजस्यानं, योग्य पद्धतीनं ते त्यांचे विचार मांडतील, ते समोरच्याचे विचार ऐकतील आणि शिक्षणाच्या बाबतीत आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे ते समजून घेऊन एकदा समजल्यानंतर त्याप्रमाणे मग आपल्या कुटुंबामध्ये त्या शिक्षणाच्या संस्कारांना उपयोजित करतील. अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. आणि बाईबद्दल जर सांगायचं तर त्यांचं माहेरही मिलिटरीचं आहे. माहिती का आपल्या बाईकडे कोण आले? त्यांचं माहेरही मिलिटरीचं आहे आणि त्यांचं सासरही मिलिटरीचं आहे. जे नजरेत भरण्यासारखे पोरं असतात आहे का नाही. एक तर गुणवत्तेनं, नाही तर मग काहीतरी चुकीचे कामं करून. तर अशा कुठल्याच बाबतीत किंवा चुकीच्या मुलांसोबत राहणारा किंवा चुकीच्या मुलांसोबत फिरून राहिला किंवा एखाद्या लग्नामध्ये डीजे समोर अगदी धांगड धिगाणा चालू आहे असा निकाल कधी दिसला नाही. याच्यावरून आमच्यासारखे हे समजून घेतात की हा याचा कुठला तरी एक वेगळा मार्ग आहे, याच्यापेक्षा तो वेगळं काहीतरी करणार आहे. सैन्य सेवेमध्ये म्हणा किंवा कुठल्याही सेवेमध्ये जाणं होईल नाही होईल तो आपल्या कसोटीचा काळ आहे. पण एक चांगला माणूस म्हणून तरी आपण किमान इतरांच्या नजरेत असलो तर मग याच्याच्या दिशेने आपल्याला जायला उपलब्धता निर्माण होते आणि मार्गदर्शन, साहित्य, घरच्यांचा विश्वास या सगळ्या बाबी अनुकूल एकदा जुळून आल्या की मग खऱ्या अर्थानं यशापर्यंतचा प्रवास होतो. आणि मग
खऱ्या अर्थानं गरज आहे ती मनावर घेणाऱ्या विद्यार्थ्यांची, मनावर घेणाऱ्या मुलांची, की हा मी हे करू शकते, मी हे करू शकतो, मला हे करता येईल आणि मी हे करूनच टाकेल, अशा प्रकारची वृत्ती ज्याच्यामध्ये निर्माण होईल तो खऱ्या अर्थानं यशाचा मानकरी होईल. आणि आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्या यशामुळे येणाऱ्या अश्रूपेक्षा अधिक मोठा सत्कार कोणता नाही. आपण मिळवलेल्या यशामुळं आनंद होऊन जर आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल तर त्याच्या पुढे मग कोणता सत्कार मोठा नाही. आणि खऱ्या अर्थानं मग आपण केलेल्या कष्टाचं, आपण केलेल्या मेहनतीचं आपल्याला विसर पडतो. आपल्याला आता या ठिकाणी हा यश घेऊन बसत दिसलेला निहाल आहे, पण तो काबाड कष्ट घेणारा, मेहनत करणारा, घाम गाळणारा, 4-4-6-6 तास अभ्यासासाठी एका ठिकाणी बसणारा निहाल आपण पाहिलाच नाही. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की यश मिळवणं लय सोपं आहे, पण यश मिळवणं इतकंही सोपं नाही. विद्यार्थी जसे म्हणले आणि यशाचा जो सार ज्याला म्हणतात आहे त्या सारावर चांगला प्रकाश टाकून आमच्या विद्यार्थ्यांना घडण्याचं दृष्टिकोन काय आहे, अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा, कसा करायचा, 2-3 चांगले उदाहरण दिले. जे आपल्या वाड्यातलेच होते, काही कलेक्टर साहेबांचं होतं. आता तरी यामधून काहीतरी बोध घ्या. 10वी 12वी तोंडावर आलेली आहे. आता तरी याच्यातून काहीतरी बोध घ्या आणि आपल्या जीवनाला कलाटणी द्या. कारण सरांसारखे शिक्षक, निहाल सारखा गुणवंत विद्यार्थी आणि माझ्यासारखा पाळणारा, धावपळ करणारा माणूस आणि तुमच्या आईवडिलांसारखे इथे बसणारी माणसं परत मिळणार नाही. ज्यावेळेस तुम्ही यश संपादन करसाल त्यावेळेस ती इथं जमा होतील, तसे कोणी इकडे फिरकणार नाही. आणि अभ्यासाला आतापासून इतकं झटा की यश तुमच्या पदरात पडलं पाहिजे, की यशाला असं वाटलं पाहिजे अरे हा विद्यार्थी चांगला आहे, मला याच्याकडे जाऊ द्या. आपण यशाकडे नाही जायचं, यश तुमच्या मागे पडलं पाहिजे की हा विद्यार्थी चांगला आहे, मी याच्यासोबत चांगला, असं काहीतरी घडवा. आणि आभार प्रकट करण्यासाठी आता शेवटचा टप्पा आभाराचा, की जे आमच्या शब्दाला मान देऊन आज आपण सर्व निहाल दादा तरी वानखेडे परिवार आणि सर्व बौद्ध अनुयायी या ठिकाणी जमलेले आपले सावित्रीबाई बोर्डे सरपंच यांनी कार्यक्रमाला हजर राहून वेळात वेळ काढून त्या हजर राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सामोरे जाऊन निहाल दादा यांनी त्यांचं घवघवीत यश मिळालेलं आहे त्यांना, त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन करते. कार्यक्रम संपला असं एक अजिंठा बुद्ध व्यवस्थापक या नात्याने आभार मानतो की वानखेडे कुटुंब ज्यांना जे यश घवघवीत मिळालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र दिवस रात्र एक करून 8-8 घंटे अभ्यास केला आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, असं निखिल वानखेडे याचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि असंच यश आमच्या विद्यार्थ्यांनी संपादन करावं याच्या मार्गदर्शनासाठी तो वेळात वेळ काढून संभाजीनगरहून इथं आला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचं अभिनंदन आभार मानतो. वानखेड परिवारांनी आमचं धाडस का निवडलं याच्या मागचं पण 2 कारण आहे. एक कौटुंबिक आपले संबंध आहेत आणि दुसरा म्हणजे असा की हा गुणवंत विद्यार्थी जाधव सरांचा विद्यार्थी आहे, त्यांच्या संपर्कात मध्ये आहे आणि आपल्या मार्फत जर चांगला संदेश जाईल तर आणखी काही विद्यार्थी घडतील असे यांचं एक बघा, माणसाचं मन किती मोठं राहतं आणि मंगलमैत्री बुद्ध धम्म किती मोठं असतं, म्हणून त्यांचं एक जिवंत उदाहरण म्हणून धाडच्या विद्यार्थ्यांना आमच्या बद्दलचं मार्गदर्शन मिळावं, आमच्या मुलांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून वानखेडे कुटुंबियांनी धाड निवडलं, यासाठी पण मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच धाड नगरीचे सरपंच आयुष्यमान चैत्र काकू बोर्डे यांनी आमच्या फोनाला एका क्षणाचा मी विलंब न लावता बाळा मी आलेच याचा मान ठेवून त्या पण उपस्थित झाला, त्यांचा पण मी व्यवस्थापक या नात्याने आभार मानतो. तसेच आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आयुष्यमान संतोषराव जाधव सर यांना फोनद्वारे मी संपर्क साधला असता डॉक्टर आलोच अशा शब्दात मला त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते पण आपला कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर उपस्थित राहिले, त्यांचं पण मी मनाने आभार मानतो. तसेच आमच्या भीमनगरमधील सर्व उपासक उपासिका एका शब्दावर आमच्या अश्विनीताईच्या असो किंवा माझ्या असो
एका शब्दावर ते सर्व इथे उपस्थित झाल्या, त्यांच्या पण मी व्यवस्थापकीय नात्याने आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून जे विद्यार्थी वर्ग मला काहीतरी नवीन ऐकायला भेटणार आहे या आशेने ते उपस्थित झाले, त्यांना व्यवस्थित समजलं असेल. काही अडचण असल्या तर वानखेडे दादाचा नंबर आहे, त्यांच्यासोबत संपर्क साधून ज्यांना NDA कडे वळणं आहे, ज्यांना एअरफोर्स नेव्ही आर्मीकडे वळणं आहे, त्या विद्यार्थ्यांनी या दादाचा नंबर घ्या, याच्यासोबत संपर्क करा की दादा मला पुढे असं घडणं आहे, मला काय करावं लागेल, किती अभ्यास करावा लागेल, आता मी 10वीत आहे 12वीत आहे, मी काय करू. याचं जर आणखी त्याला वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. दादांसोबत फोटो काढा. आणि आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अजिंठा बुद्ध विहार व्यवस्थापक या नात्याने आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करतो. नेहा ज्यावेळेस पोस्टिंगला जाईल तर त्याला आयु आरोग्य वर्ण संपत्ती हे त्याचं गतिमान म्हणून त्याच्या कार्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतापाने याच्याही पुढील यश हे संपादित हो यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मंगल कामना करतो आणि असीम अशी मेत्ता त्याला देतो. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज नेहा वानखेडे या गुणवंत विद्यार्थ्याचं बघा कुंभेफळ या छोट्याशा गावामधून एकूण 5 भरारी घेतलेली आहे. ही भरारी म्हणजे विशेषतः नेव्ही या क्षेत्रामध्ये त्याने कठीण परिश्रमाने 8 तास आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यास त्याने परिश्रम घेऊन तो आज नेव्हीमध्ये जॉईन झालेला आहे. त्याचं कॉल लेटर घरी आलेलं आहे. त्याच्या वतीनं आम्ही धाडवास यांच्या वतीने छोटे काही सत्कार करणार आहे. त्याला आपल्याला मार्गदर्शन आईवडिलांचा असो गुरुजनांचा असो याचं त्यानं खरंच एक फळ साध्य केलेलं आहे. म्हणून आम्ही धाडवास यांच्या वतीने त्यांचे गुरुवर्य आयुष्यमान जाधव त्या वकीलला यांच्या वतीनं त्याला हार घालून त्याचं अभिनंदन करतील. तसंच आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करण्यात येत आहे. असेच विद्यार्थी घडत राहो व या भारत देशाची आणि आपल्या सामाजिक जे मागासलेला विभाग जे म्हटला जातो तर त्याला कुठेतरी प्रवासी घालण्याचं काम या वानखेडे परिवाराने केलेलं आहे. समस्त विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. म्हणून त्याला आणि जाधव सर त्यांना हार घालून आपल्या अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चैनल.